ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक सिबडकर एक असे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. आता इकडे रविराज, पूर्णाजी, प्रतिमा, कल्पना, सायली आणि प्रिया हे सगळे मिळून नाटक पाहण्यासाठी चाललेले असतात. पूर्णाजी रविराजला म्हणते, रविराज आपल्याला नाटकाला उशीर तर नाही ना होणार? नाही काय आहे, नाटक सुरू झाल्यावरती की मला आत जायला आवडत नाही का, तर कलाकारांनाही डिस्टर्ब होतं आणि प्रेक्षकांनाही डिस्टर्ब होतं. रविराज पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाई आपण वेळेतच पोचू. तेवढ्यात प्रिया खोटं खोटं फोन आल्याचं नाटक करते आणि फोन कानाला लावते आणि म्हणते, हॅलो हा वर्षा बोल. अगं नाही ग, आता कशी येऊ मी ना माझ्या घरच्यांसोबत नाटकाला चाललीये ना. अगं इतक्या वर्षांनी माझी आई मी नाटक बघणार आहे, मी ते सगळं सोडून कशी काय येऊ? नाही नाही नाही, मला शक्य नाही होणार, असं म्हणून ती फोन ठेवण्याचं नाटक करते. तसा रविराज तन्वीला म्हणतो, तन्वी काय ग कोणाचा फोन होता? प्रिया म्हणते, बाबा मैत्रिणीचा फोन होता. काय ना आमच्या कॉलेजमध्ये खूप मोठे फॅशन डिझायनर येणार आहेत आणि ते आमचं वर्कशॉप सुद्धा घेणार आहेत, पण माझं मिस होईल ते. हरकत नाही, मी आईसाठी काहीही करू शकते. तसा रविराज गाडी थांबवतो आणि म्हणतो, अगं इतका महत्वाचा वर्कशॉप तू मिस करतेस? हे बघ तन्वी, मला तरी असं वाटतंय तू कॉलेजला जायला हवं. पूर्णाजी म्हणते, हो तन्वी, आधी अभ्यास. अगं प्रतिमा बरोबर आहोत की आम्ही सगळे? प्रिया म्हणते, हो खरं तर ते एवढे मोठे फॅशन डिझायनर आहेत ना, त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला सुद्धा 3-3 महिने थांबावं लागतं. काय करू? कल्पनाही म्हणते, तन्वी तू खरंच जा मग. प्रिया आता प्रतिमाला म्हणते, आई मी गेले तर चालेल ना ग आता तुला? पण प्रतिमा मात्र काहीही बोलत नाही, शांतच बसते. प्रिया आता म्हणतच म्हणते, अगं आता पटकन जा असं म्हण तरी. हेच जर सायलीने विचारलं असतं ना तर पटकन मुंडी हलवली असती. कल्पना म्हणते, अगं तन्वी तू इथे वेळ का काढतीयस, तू जा ना. किंवा आपण असं करूया का, हा आत्ताचा प्रोग्रामच आपण कॅन्सल करूया. पूर्णाजी म्हणते, मग जाऊया का घरी? तशी प्रिया मात्र घाबरून म्हणते, नाही नाही नाही, घरी कशाला जायचंय? कल्पना मामी तुम्ही व्हा ना पुढे, तुम्ही जा नाटक बघायला, आपण काय एकत्र सगळे कधीही जाऊ शकतो. हा आणि तुम्ही एवढा सगळा आग्रह करतातच ना, तर मी जाते कॉलेजला. असं म्हणून प्रिया गाडीतून खाली उतरते आणि तिच्या बॅगेतले ते नाटकाचं तिकीट ती कल्पनाकडे देते. आता मात्र सायली इकडे विचारात पडते. सायली आता म्हणतच म्हणते, इतक्या नामवंत माणसाचा वर्कशॉप असं अचानक का ठरेल? प्रिया खोटं बोलून निघालीये का? यांना वाटतंय असं आजही प्रियाचा काही प्लॅन असेल का? पूर्णाजी आता पुढे आरशात सायलीकडे बघते आणि म्हणते, सायली काय विचार करतेस ग? सायली म्हणते, आजी ह्यांना ना जरा मगाशी पित्ताचा त्रास होत होता आणि मी नेमकी त्यांना गोळ्या द्यायचं विसरली. मी पटकन यांना घरी जाऊन गोळ्या देऊन येऊ का? आता यावर कल्पना हसून म्हणते, अर्जुनचं औषध राहिलंय म्हणजे सायलीला काही चैन पडणार नाहीये. कल्पना सायलीला म्हणते, सायली हा जा तू, पण लवकर या. तसा रविराज गाडी थांबवतो. सायली कल्पनाला म्हणते, हो आई मी येते लवकर, तोपर्यंत तुम्ही पुढे व्हा. सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमा आत्या मी आता तुमच्यासोबत नाही आले तर चालेल ना? तशी प्रतिमा तिला हो म्हणते. मी आलेच हा, असं म्हणून ती गाडीतून खाली उतरते. आता इकडे महिपत आणि साक्षी कोणाच्या तरी इकडे ऑफिस मध्ये येतात आणि महिपत त्यांना म्हणतो, साहेब आमच्यासाठी पण फिरवा की बुलडोजर, म्हणजे आमचं पण काम होऊन जाईल. तो ऑफिसर म्हणतो, तुम्ही परत आला? महिपत म्हणतो, मी काय करणार साहेब, आता आमचं काम आहे म्हटल्यावरती तुमचं उंबरण जिजवणं आलंच की. अहो आता काल 2 तास, आज 3 तास बाहेर बसून तुमची वाट बघत होतो. साक्षीही म्हणते, करून टाका ना आमचं काम, म्हणजे आम्ही नंतर तुम्हाला नाही त्रास देणार. आणि जर तुम्ही त्या जागेवरचा स्टे उठवला आणि त्या जागी जर आमचं 7 स्टार रिसॉर्ट झालं ना, तर त्यातला एक परमनंट स्वीट तुमच्या नावाने. महिपतही म्हणतो, हा. महिपत म्हणतो, तुमचा फक्त एक फोन साहेब, तुम्ही फोन केला की तिकडे लगेच बुलडोजर फिरेल, करा ना साहेब तेवढं. ते साहेब म्हणतात, शिखरे तुम्ही खूपच चिवट आहात. त्या जजचं नाव काय म्हणालात? असं म्हणून तो फोन लावतो. तसं ते साहेब फोनवर म्हणतात, सरपोतदार साहेब ओळखलत ना, माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह असायलाच पाहिजे ना. हा माझं एक छोटस काम करून टाका, वात्सल्य आश्रमाची जागा महिपत शिखऱ्यांना हवीये. साक्षी म्हणते, साक्षी कन्स्ट्रक्शन. तसा तो साहेबही फोनवर म्हणतो, हो साक्षी कन्स्ट्रक्शन यांनी विकत घेतलीये, तर कोणत्या तरी वकिलाने ना त्याच्यावरती स्टे आणलाय, तो स्टे आपल्याला उठवायचा आहे. हो 1-2 दिवसात भेटू आपण. हा भेटल्यानंतर बोलू ना आपण सगळं, असं म्हणून तो फोन ठेवतो. आणि ते साहेब महिपतला म्हणतात, अभिनंदन, तुमचं काम झालंच म्हणून समजा, आश्रमाच्या जागेचा स्टे उठला म्हणून समजा. महिपत म्हणतो, लय उपकार झाले साहेब. आता इकडे रात्री अर्जुन मात्र विचारच करत असतो आणि म्हणत असतो, तन्वी म्हणाली होती तिला काहीतरी महत्वाचं सांगायचंय मला.
मग ती अशी नाटकाला कशी निघून गेली आणि तिचा तो लुक, शेट, या मुलीचं काहीच कळत नाही मला. तेवढ्यात अर्जुनच्या दारावरती आवाज येतो. तसा अर्जुन म्हणतो, हा नक्कीच तन्वी असेल आता. आय न्यू इट असं म्हणून तो दरवाजा उघडतो आणि समोर पाहतो तर काय, तन्वी. अर्जुन तिला म्हणतो, तन्वी तू कशी काय आलीस? प्रिया म्हणते, कशी काय म्हणजे? अरे आपलं ठरलं होतं ना आपल्या स्पेशल दिवशी स्पेशल बोलायचे असं, आणि मला असं उभं केलंस का इकडे दाराबाहेर? मला वाटलं छान रोमॅन्टिक होऊन वाट पाहत असशील माझी. अर्जुन म्हणतो, पण काय तू गेलीस ना नाटक बघायला, मला वाटलं तुला काय आता बोलायचंच नाही माझ्याशी. प्रिया त्याच्याकडे बघत म्हणते, असं कसं? माझ्या मनात जे काही आहे ते तुला कळायलाच हवं ना, आणि त्यासाठी स्पेशल तयारी सुद्धा केलीये मी. अर्जुन म्हणतो, म्हणजे? पण प्रिया मात्र त्याचा हात धरते आणि म्हणते, चल दाखवते ना मी, असं म्हणत त्याला बळच खाली घेऊन जाते. प्रिया अर्जुनला म्हणते, हे बघ रेड कॅन्डल सुद्धा आहेत, रेड लाईटी सुद्धा आहेत, आणि हे बघ रेड ड्रेस सुद्धा आहे, असं म्हणून त्याला जिना उतरून खाली आणते. अर्जुन म्हणतो, अरे हे सगळं काय आहे? तशी प्रिया म्हणते, हे सगळं डेकोरेशन मी खास तुझ्यासाठी केलंय. कसं आहे? अर्जुन आता प्रियाकडे बघून मनातच म्हणतो, तन्वी आता अशा मूड मध्ये आहे की ती विलासच्या खून बद्दल नक्कीच काहीतरी सांगून बसेल. मिसेस सायली सुद्धा हिच्यासारख्या परत येतील तर बरं होईल, असं म्हणून तो दरवाजाकडे बघतो आणि म्हणतो, प्लीज प्लीज या ना मिसेस सायली, प्लीज या ना. प्रिया अर्जुनला पुन्हा म्हणते, अर्जुन कसं आहे डेकोरेशन? अर्जुन म्हणतो, हो डेकोरेशन एव्हरीथिंग छान आहे, एकदम सुंदर, ब्युटिफुल. तशी प्रिया अर्जुनला हात लावत म्हणते, म्हणजे माझ्यासारखं? अर्जुनही म्हणतो, एक्झॅक्टली तुझ्यासारखंच. प्रिया म्हणते, मग आता तुला डेकोरेशन आवडलंय म्हटल्यावरती मला त्या बदल्यात गिफ्ट पाहिजे. अर्जुन म्हणतो, गिफ्ट? अर्जुन तिच्यापासून लांब जात म्हणतो, कसलं गिफ्ट? प्रिया पुन्हा त्याच्या जवळ जाते आणि त्याचा हात हातात घेते. प्रिया म्हणते, मला तुझ्यासोबत एक रोमॅन्टिक डान्स करायचा आहे, देशील ना हे गिफ्ट? तसा अर्जुनही म्हणतो, शुअर, वाय नॉट. तसा डान्स करण्यासाठी अर्जुन हात पुढे करतो आणि त्यांचा डान्स सुरू होतो. ते दोघेही मस्त रोमॅन्टिक डान्स करत असतात. अर्जुन मात्र इकडे दाराकडे डोळे लावून पाहत असतो की मिसेस सायली कधी येतात, त्याचीच तो वाट बघत असतो. आता इकडे बाहेर सायली तर आलेली असते. ती दार उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते पण दारातून बंद असतं. मग सायली आत जाण्यासाठी काहीतरी दुसरा मार्ग शोधते, म्हणजे खिडकी उघडी आहे का ते पाहते ती. तेवढ्यात तिला एक खिडकी उघडी दिसते आणि ती खिडकी उघडते आणि समोर पडदा हटून पाहते तर काय, अर्जुन आणि इकडे प्रिया डान्स करत असतात. अर्जुन प्रियाला म्हणतो, तू मला काहीतरी स्पेशल सांगणार होतीस ना, बोल ना, काय स्पेशल आहे? अर्जुन त्याच्या गळ्यातला प्रियाचा हात सोडवत म्हणतो, ए डान्स बिन्स राहू दे, डान्सचं काय, आपण बसून गप्पा मारूयात मस्त. मला तुझ्या लहानपणीच्या मेमरीज बद्दल सांग, आश्रमाबद्दल, विलास काका आणि तुझा चांगला बॉन्ड होता ना त्याबद्दल बोलूया ना, आपण बसून बोलूया, चल. असं म्हणून तो बसण्यासाठी जातो पण प्रिया इकडे मात्र त्याचा हात धरते. तसा अर्जुन जागेवरच थांबतो. प्रिया अर्जुनला म्हणते, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. अर्जुन तिला म्हणतो, कशाबद्दल, बोल. प्रिया अर्जुनच्या जवळ जात म्हणते आणि म्हणते, बघ ना आपल्या आयुष्यात किती काय घडून गेलं ना, आपण लहान होतो तेव्हा एकत्र होतो, आपलं लग्न सुद्धा जमलं होतं, मग आपण दूर गेलो, मग आपण परत एकत्र आलो. हे सगळं मात्र बाहेरून सायली सगळं पाहत असते. इकडे प्रिया अर्जुनला म्हणत असते, आपलं लग्न जमलं पण सायलीमुळे आपण दुरावलो, पण आता आपण एकत्रही आलोय आणि जवळही आलोय, आता आपलं लग्न व्हायलाच हवं. आता प्रिया म्हणते, मी ही सगळी तयारी तुला प्रपोज करण्यासाठी केलीये. प्रियाचं हे बोलणं ऐकल्यावरती अर्जुन मात्र शॉकच होतो आणि इकडे सायली मात्र ती तर खूपच शॉक होते. अर्जुन तिच्या लांब जात म्हणतो, प्रिया ऍक्च्युली तन्वी माझं लग्न झालंय. प्रिया म्हणते, अरे लग्न झालंय पण डिवोर्स घ्यायला किती वेळ लागतोय, घेशील ना डिवोर्स? तसा मात्र अर्जुन प्रियाकडे रागाने बघतो. प्रिया पुन्हा त्याच्या जवळ जात म्हणते, घेशील ना? अर्जुन विषय भरकटत म्हणतो, अरे आपण कुठल्या विषयावर बोलतोय आता? आपल्या दोघांचं एक छान ट्युनिंग का आहे, इतकं छान का जमतंय आपलं? कारण आपण बऱ्याच गोष्टी शेअर करतो, आपण छान गप्पाही मारतो. खरंच मला ना खरंच तुझ्याबद्दल सगळं ऐकायला आवडेल. फॉर एक्झाम्पल, तुझ्या मेमरीज, लहानपणाच्या आश्रमातल्या मेमरीज, आश्रमातल्या फ्रेंड्स कोण होत्या, तुझे विलास काकांचं तुझं छान खूप ट्युनिंग होतं ना, छान जमायचं तुम्हा दोघांचं. प्रिया वैतागून म्हणते, अरे अर्जुन हे काय म्हणतोयस तू, विलास काकाने आश्रम हे काय घेऊन बसलायस? प्रिया पुन्हा अर्जुन जवळ जाते आणि म्हणते, इथे फक्त तू आणि मी आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? आहे ना प्रेम अर्जुन? अर्जुन मान हलवून हा म्हणतो. आता प्रिया अर्जुनला म्हणते, मला आता जगातले सगळ्यात सुंदर 3 शब्द ऐकायचेत. म्हण ना, म्हण, असा ती त्याला फोर्स करत असते.
पण अर्जुन मात्र काहीच बोलत नाही. आता मात्र प्रिया हसते आणि म्हणते, अच्छा, आधी ते 3 शब्द माझ्याकडून ऐकायचेत, मग ते तू मला म्हणशील, राईट? तशी प्रिया टेबलवरचं गुलाबाचं फूल आणते आणि खाली गुडघ्यावर बसते आणि अर्जुन समोर गुलाबाचं फूल आणून म्हणते, मी फक्त तुझीच आहे, आय लव्ह यू. पण अर्जुन मात्र इकडे तिकडे सायलीला शोधत असतो, पण त्याला मात्र सायली कुठे दिसत नसते. प्रिया आता इकडे म्हणतच म्हणते, हा मगापासून इकडे दाराकडे का बघतोयस? तेवढ्यात प्रियाला खिडकीत सायली दिसते. प्रिया इकडे मनात म्हणते, सायली, म्हणजे अर्जुनने नकळत माझ्या इकडे सायलीला बोलून घेतलं. ठीक आहे, तुम्ही माझं काम सोपंच करताय. आज सगळं सत्य बाहेर पडेलच. प्रिया अर्जुनला पुन्हा म्हणते, अर्जुन घे, गुलाब घे आणि म्हण ना. अर्जुन मात्र नाही म्हणत असतो, पण प्रिया इकडे घे, अरे गुलाब घे, मला आय लव्ह यू म्हण, असं म्हणत असते. प्रिया बळच अर्जुनच्या हातात ते गुलाब ठेवते आणि म्हणते, घे ना गुलाब. प्रिया म्हणते, घेतलं, आता म्हण ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, म्हण ना मग, आय लव्ह यू म्हण. पण इकडे मात्र अर्जुन गोंधळलेला असतो, कारण त्याचं मिसेस सायलींवर प्रेम असतं, प्रियावर नाही. त्यामुळे तो तिथून बाजूला निघून जातो. प्रिया पुन्हा अर्जुन पाशी जाते आणि म्हणते, अर्जुन. अर्जुन आता खुर्चीवर बसतो. प्रिया आता अर्जुनच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि म्हणते, मला आयुष्यभर तुझ्यासोबत या घरात राहायचं, तुझं आहे ना माझ्यावर प्रेम? पण इकडे मात्र अर्जुन अस्वस्थ झालेला असतो, तो काही बोलत नसतो. प्रिया इकडे सतत त्याला म्हणत असते, म्हण ना अर्जुन, म्हणणार आहे अर्जुन, मला आय लव्ह यू. अर्जुन मात्र प्रियाला म्हणतो, प्लीज, असं म्हणून तो साईडला जातो. प्रिया पुन्हा अर्जुन जवळ जाते आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन, अर्जुन, डू यू लव्ह मी? हा, तुझं आहे ना माझ्यावर प्रेम? पण अर्जुन मात्र प्रियाचा हात साईडला घेतो आणि म्हणतो, स्टॉप इट अँड जस्ट स्टॉप इट. आता मात्र अर्जुन ते गुलाबचं फूल फेकून देतो. आता पुढच्या भागात पाहूया, खरंच प्रियाने फोर्स केल्यावरती अर्जुन तिला आय लव्ह यू बोलेल? असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.